नमस्कार, आशाच्या रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी मस्त चटपटीत कॉर्नची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आपण बघूया ह्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे, आपण कशी बनवायची आहे ते। तर सर्वप्रथम आपल्याला एका गरम कढईमध्ये बटर टाकून घ्यायचं आहे। बटर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। आता ते थोडं मेल्ट झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये एका मोठ्या आकाराच्या मक्याचे दाणे टाकून घेणार आहोत। हे मक्याचे दाणे मी शिजवून घेतले नाही आहेत, एकदम मस्त पटकन होणारी रेसिपी आहे, त्यामुळे आपण बटरमध्येच हे दाणे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत 2 मिनिटासाठी। आता 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपले मक्याचे दाणे मस्त स्टीम झालेत। हे तुम्ही बघू शकता की त्याचा कलर सुद्धा थोडासा चेंज झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत। आणि इथे मी केचपचा वापर केला आहे, टोमॅटो केचप वापरले। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही सॉस टाकू शकता। ओरेगॅनो सुद्धा टाकलं तरी चालतं जर तुम्हाला आवडत असेल तर। आणि चीज पण खूप लोकांना आवडतं, तर इथे मॉझरेला चीज किंवा साधं आपलं प्रोसेस चीज असतं ते पण टाकू शकता। याच्यानंतर पुन्हा आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण मारायचं आहे। 2 मिनिटं झालेली आहेत आणि टोटल आपल्याला एकूण आधी 2 मिनिटं, आता 2 मिनिटं, म्हणजे टोटल 5 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। 5 मिनिटामध्ये आपले हे चटपटीत कॉर्न तयार आहेत। तुम्ही बघू शकता किती मस्त लागतायत, दिसतायत। तर अशा प्रकारे ही चटपटीत कॉर्न 5 मिनिटात तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद।